गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. अशातच पुण्यात विद्यार्थिनींची वाहतूक करणाऱ्या एका स्कूल व्हॅन चालकाने 3 ते 4 विद्यार्थिनींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान अत्याचाराचा प्रयत्न केल्याची ही घटना पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आणि व्हॅन चालकाला बेदम चोप दिलाय. पुण्यातील एका नामांकित शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केलंय. शाळेतील मुलींना व्हॅनमधून ने-आण करण्याची जबाबदारी या व्हॅन चालकाची होती आणि त्याने शाळेत जात असताना मुलींशी गैरप्रकार केलाय. या संदर्भात पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्हॅन चालकाच्या गैरप्रकाराचे कृत्याचे व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केले. शिवाय व्हॅन चालक व्हॅनमध्येच मुलींशी गैरप्रकार करत असल्याचंही व्हॅनमधील मुलींनी आपल्या घरी सांगितलं. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलाय. सुरुवातीला घाबरलेल्या मुलींनी ही घटना लपवून ठेवली होती. व्हॅन चालक आपल्याला मारहाण करेल या भीतीपोटी मुलींनी घरी सांगितलं नाही. मात्र हा प्रकार वाढत गेल्यानंतर मुलींनी आपल्या पालकांना सर्व हकीकत सांगितली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान या व्हॅन चालकाने 5 ते 6 मुलींसोबत अशा पद्धतीने गैरवर्तन केलं असून या प्रकरणी पतित पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्हॅन चालकाला चांगला चोप दिलाय. गुरुवारी रात्री पूजा कदम यांचा मला फोन आला की असा असा प्रकार घडतोय. एक मुसलमान आहे, त्या व्हॅनमधल्या मुलींसोबत अश्लील चाळे करतोय. त्यांचं म्हणणं होतं की मी बऱ्याच वेळा मला कानावर आलं, पण माझ्या मागे सपोर्टला कोण नव्हतं. त्यांचा मला फोन आला, तर मग आम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्यावर वॉच ठेवून होतो. दिवसभर दुपारी 2 वाजेपर्यंत वॉच ठेवून होतो, पण तो काही सापडला नाही. काल सुट्टी असल्यामुळं, गुड फ्रायडेमुळं आज वॉचवर होतो. आज तो जागेवर सापडला रंगे हात आम्हाला. व्हॅन चालकाला चोप दिल्यानंतर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला नांदेड सिटी पोलिसांच्या ताब्यात दिले. माझी मुलगी दुसरीला आहे, मी तिला घेऊन चालले होतो, तर तिने मला म्हटली, मी म्हटलं तिला भाईजानची गाडी आली आहे, तर ती म्हटली भाईजान घाणेरडा आहे मम्मा. म्हटलं का असं का म्हटली, तर ती म्हणली 9वीच्या मुलीबरोबर त्याचं प्रेम आहे. तुला कोण म्हटलं, तर म्हणली बाकीच्या पोरी बोलतात. मग काय केलं मी तुम्ही? माझ्या जावेला फोन केला की काय बाबा नाही का, ह्याला काय करायचं, मुसलमान पोरग आहे, तो माणूस आहे आणि मुलगी 9वीची आहे, तर त्याच्याबद्दल काय करायचं. मग ते काय असेल ते मग हे केलं मी. आणि यांना माझ्या गुरुची मैत्रिणी तिच्या आईला फोन केला, तर त्यांनी पण तेच हे केलं. त्यांच्यावर सांगितलं की बाबा हा ते असं चाळे करतो व्हॅन. शाळेतील लहान मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर आम्ही या चालकाला चांगला चोप दिलाय, असं या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. मला जसं माझ्या मुलीच्या मैत्रिणीचा आईचा फोन आला की असा प्रकार शाळेत चालू आहे, व्हॅनवाले व्हॅनमध्येच थांबवतात, मुलींना काय विचित्र प्रकार काय करतात. आमच्याकडे प्रूफ नव्हता. जसं आज आम्हाला प्रूफ मिळाला तसं आम्ही लगेच इथे पोलीस स्टेशनला आलेलो. दरम्यान हा प्रकार पीडित मुलीच्या नातेवाईकांनी देखील नांदेड पोलीस ठाण्यात हजेरी लावून आरोपीला बेदम मारहाण केली आहे. इतकंच नाही तर संतप्त पालकांनी 4चाकी गाडी देखील फोडली आहे. दरम्यान व्हॅन चालकाच्या या कृत्यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पुढील काळात असं कोणतंही कृत्य केल्यास सोडणार नसल्याचा इशारा पतित पावन संघटनेकडून देण्यात आलाय. मागील 8-10 दिवसापासून या महिला ताईंनी जसं सांगितलं की व्हॅनमधल्या शाळेतल्या लहान मुलींबद्दल बरोबर लैंगिक कृत्य करणं, त्यांना चॉकलेटचं आमिष दाखवणं आणि विविध प्रकार करून घेणं असं या महिलांच्या निदर्शनास आलं होतं. जो अटक केलेला आहे तो अपंग आहे आणि मुसलमान आहे आणि शाळेतल्या मुलींबरोबर तासनतास निर्जन ठिकाणी जाऊन अश्लील कृत्य करताना या महिलांना सापडलेला आहे. त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहे. मुलींची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही तो व्हिडिओ कुठेही व्हायरल करणार नाही, पण आम्ही चेतवणी देतो अशा पद्धतीत जर मुलींबरोबर कोणी वागणार असेल तर आज तर आम्ही सिंहगड चौकीत त्याला हजर केला आहे. भविष्यामध्ये जर काही घटना घडली त्याची सर्वस्वी जबाबदार असे कृत्य करणारे लोक असतील, ह्यांना पतित पावन सिंहगड रोड आणि आम्ही सर्वजण चेतावणी देतो. अशा पद्धतीत जर कोणी सापडलं तर त्याला आम्ही सोडणार नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.